पेट्रोल महाग. आज आपण आलेलो आहोत चेतकच्या शोरूममध्ये. इलेक्ट्रिक बाईक घ्यायची, चार्जिंग करायची आणि मस्त फिरायचं. आज आपण बघणार आहोत बजाज चेतकची इलेक्ट्रिक स्कूटर. चार्जिंग करा, मस्त फिरा. नमस्ते महाराष्ट्र. आज आम्ही आलेलो आहोत बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरूममध्ये. या चॅनलमध्ये तुम्हाला साडीपासून थेट गाडीपर्यंत सगळे व्हिडिओ अवेलेबल असणार आहेत. आणि या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण चेतक इलेक्ट्रिकची माहिती घेणार आहोत आणि संपूर्ण रिव्ह्यू करणार आहोत ही गाडी. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला इथं वेगवेगळे सगळ्या प्रकारचे शॉपिंग, फिरणे, खाणे सगळं तुम्हाला या आमच्या चॅनलवरती मिळणार आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आता आपल्याला या शोरूममधल्या ज्या सेल्स एक्झिक्युटिव्ह मॅडम आहेत त्यांचं नाव आहे पूजा. तर ह्या आपल्याला माहिती देणार आहेत या इलेक्ट्रिक स्कूटर्सची. तर मॅडम आपण इथून सुरुवात करूयात. हो बरं चला, हे सांगा आम्हाला ह्या ज्या स्कूटर ठेवलेल्या आहेत इथे त्या आत्ता नवीन लॉन्च झालेले मॉडेल आहेत, कसे आहेत? हो, चेतकमध्ये टोटल 4 व्हेरियंट आहेत. हे फर्स्ट व्हेरियंट आहे 3501, ते सेकंड आहे 3502, ते 3503 आणि एक 3001 असे 4 मॉडेल येतात. 3001 जे आहेत ते सेम त्यासारखंच येणार. बरं. पहिलं तुम्हाला टॉप मॉडेलचे डिटेल्स सांगते. अच्छा, हे टॉप मॉडेल आहे, हे सेकंड आणि ते थर्ड. हो. बरं, या म्हणजे प्रत्येक मॉडेलची आपण एक वेगळी फीचर्स बघणार आहोत. हे टॉप मॉडेल आहे. ह्याला सेन्सर की येते, फोक की. चावी जवळ असेल तरच गाडी ऑन होते, विदाऊट चावी गाडी ऑन होत नाही. त्याला डिस्टन्स लागतो. 8 मीटरवर जर चावी असेल तरच गाडी ऑन होणार. ह्याला ऑन ऑफला बटन आहे. हे बटन दिलेलं आहे तुम्हाला ऑन ऑफला. ह्याचा डिस्प्ले जो आहे तो टचस्क्रीन दिलेला आहे. बटन सिंगल प्रेस केला की गाडी ऑन होते. पूर्ण डिस्प्ले चालू व्हायला ह्याला 2 ते 3 सेकंद लागतात. हेच बटन तुम्ही डबल प्रेस केला की गाडी बंद होणार. बरं, ठीक आहे. ह्याच्याने हँडल लॉक करता येतं. लॉंग प्रेस केलं की गाडी हँडल लॉक होते. ठीक आहे. चावी आहे. ह्याच्याने तुम्ही प्रेस केला की तुमचे 4ही पार्किंग लाईट्स ब्लिंक होतात. तुम्ही कुठे पार्किंगमध्ये गाडी लावली असेल तर 4ही इंडिकेटर ब्लिंक होतात पार्किंगचे. ह्याच्यामध्ये टोटल 5 कलर आहेत. एक मॅट्रेड आहे, एक पिस्ता येतो, पिस्ता ग्रीन. त्याच्यानंतर एक ब्रोकलिन ब्लॅक आहे, एक हेझलनट आहे आणि एक इंडिगो मेटॅलिक ब्लू. असे टोटल 5 कलर. हे जे कलर अवेलेबल आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रत्येक मॉडेलचे कुठले कलर कुठे अवेलेबल आहेत. हे कुठलं मॉडेल सांगितलं तुम्ही? 3501. 3501. ह्याची बॅटरी जी आहे ती 3.5 किलोवॅटची आहे. ह्याला स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे ती तुम्हाला 35 लिटर दिलेली. हे बटन जे आहे हे डिक्की ओपन करायचं. सिंगल प्रेस केलं की पुढची डिक्की ओपन होते. फ्रंट साईडला तुम्हाला डिक्की दिली. इथे मोबाईल चार्जर आहे, टूल किट, फर्स्ट एड किट आहे. गाडीचा जो चार्जर येतो तो ठेवायला पण तुम्हाला या साईडला स्पेस दिलेला आहे. हेच पण आहे. हो, हेच बटन लॉंग प्रेस केला की डिक्की ओपन होते. 35 लिटर स्टोरेज कॅपॅसिटी आहे. स्टोरेज एवढा आहे तुमचं हेल्मेट बसून वरती तुमची बॅग, अजून वॉटर बॉटल वगैरे पण बसू शकतो. हा चार्जिंगचा पॉईंट आहे. आणि हा चार्जिंग पॉईंट. हो. बरं, म्हणजे चार्जर पण कॅरी केला तरी भरपूर जागा आणि शिल्लक. चार्जर तुमचा इथे फ्रंटला पण बसतो. फ्रंटला पण बसतो, मग तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि बॅटरी याची इथे पुढे पायाच्या इथे दिलेली. खालच्या साईडला दिलेली ना, खाली दिलेली आहे. खाली बॅटरी आहे. हो. त्या बॅटरी खाली दिल्यामुळे त्याला स्पेस, डिकीचा स्पेस जास्त मिळाला आहे. आणि महत्त्वाचं फीचर म्हणजे मोबाईल फोन सेफ पण राहू शकतो तुम्ही तिथे ठेवला तर, आणि चार्ज पण होऊ शकतो, है ना. हे एक जास्त छान फीचर मला ह्या गाडीचं आवडलं. चार्जिंगला याला 3.5 तास लागतात. रेंज जी आहे ती 153 कंपनी क्लेम दिलेली आहे. कस्टमरचा फीडबॅक जो आहे तो 130 पर्यंत येते तुम्हाला. म्हणजे एका चार्जिंगला, फुल चार्जिंगला किती तास म्हणाला मॅडम तुम्ही? 3.5 तास. 3.5 तास लागतात. आणि एका चार्जिंगमध्ये किती किलोमीटर जाणार? 130 किलोमीटर. 130 किलोमीटर कंपनी मायलेज आहे. हो. पण रस्त्यावरती कसं चढ उतार वगैरे असतात त्याप्रमाणे मग ॲव्हरेज
अप्रॉक्सिमेटली किती पकडतो आपण? जास्त नाही, 2 ते 3चा फरक पडतो. हा, म्हणजे जास्त जास्त फरक पडत 2 ते 3 किलोमीटरचा फरक पडेल असं या मॅडमचं म्हणणं आहे. आणि प्लस पॉईंट म्हणजे हा आहे की पूर्ण मेटल बॉडी आहे, फायबर नाही. 90% मेटल आहे, 10% फायबर येतो. ही जी बॉडी आहे ही फुल मेटल बॉडी आहे. 90% काय म्हणाला तुम्ही? मेटल. 90% मेटल बॉडीनी बनवलेली ही स्कूटर आहे. आणि मी ह्या स्कूटरला चालवली आहे, म्हणजे याची टेस्ट राईड मी केलेली आहे. सस्पेन्शन वगैरे एकदम स्मूथ आहे गाडीचं आणि लेडीजसाठी एकदम बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर आहे सध्या तरी. भरपूर आहे कलर व्हरायटी भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचं तुम्हाला. म्हणजे कलर व्हरायटी आणि जे कलरची जी फील वगैरे सगळं पण त्याची लेडीजला यूज होईल. हाईट पण दोन्ही त्याची use आहे, दोघंही हाईट use पण करू थोडी शकतो. कमी आहे, त्यामुळे लेडीजला ही चालवायला कम्फर्टेबल आहे. कम्फर्टेबल आहे. आणि दोघं यूज करू शकता, म्हणजे लेडीज पण यूज करू शकते, जेंट्स पण यूज करू शकतात. नाही तर बाकीचे स्कूटर कसा फक्त लेडीजचा तर लेडीजच यूज करू शकतात, तसं नाही. हे तुम्ही फॅमिलीसाठी पण यूज करू शकता. कम्प्लीट फॅमिली स्कूटर बजाज चेतकची सुरुवातीपासूनच आहे, पण आता ही नवीन स्वरूपात इलेक्ट्रिकमध्ये तुम्हाला मिळत आहे. आणि मॅडम युनिट किती त्याचं चार्जिंगला 3 ते 4 युनिट जातात चार्जिंगला, म्हणजे 40 रुपये पकडून चाला. 40 रुपये. तुम्ही 40 रुपयात 130 किलोमीटर फिरून येणार. एका एक युनिटचे युनिटचे 40 नाही, मग एका युनिटचे 10. 10 रुपये. युनिटचे 10 रुपये असे तुम्हाला 3.5 तास लागतात. 4 युनिट जातात. 40 रुपये पकडून चाला. 30 ते 40 मध्ये तुम्ही 30 किलोमीटर 130 किलोमीटर तुम्ही गाडी चालवणार आहात. आता हे पुढचं मॉडेल आपण बघूया. सेकंड व्हेरियंट आहे. ह्याला तुम्हाला मॅन्युअल की दिली आहे, जशी पेट्रोलच्या गाडीला येते तशी की दिलेली आहे ह्याला. बाकी फीचर्स दोघांचे सेम आहे. त्याचा डिस्प्ले टचस्क्रीन आहे, याचा बटन ऑपरेट आहे. TFT डिस्प्ले आहे पण बटन ऑपरेट आहे. ह्याला तुम्हाला पेट्रोलच्या गाडीसारखी चावी आहे. ऑन ऑफ करायला इथे बटन दिलं आहे. इकडून. ह्याला तुम्हाला ऑन करताना चावी फक्त राईट साईडला फिरवायची. आपलं पेट्रोलच्या गाडीसारखंच आहे. डिस्प्ले ऑन होतो सेम. डिक्की ओपन करताना ह्याला तुम्हाला हात प्रेस करायचे, चावी राईट साईडला फिरवायची, डिक्की ओपन. सेम आहे सगळं. आणि याला मोबाईल चार्जिंग पण दिलंय का तुम्ही याला? हा, ह्याला पण मोबाईल चार्जर आहे, पण याचा मोबाईल चार्जर तुम्हाला लेफ्ट साईडला वरच्या बाजूला दिलेला आहे मोबाईल चार्ज. आणि याला ओपन ग्लो बॉक्स आहे, तशी डिक्की नाहीये. हे नाही ओपन होत. नाही, ह्याला ओपन ग्लो बॉक्स आहे. याच्यामध्ये तुम्ही बॉटल वगैरे ठेवलंय असं कॅरी करू. छोटी डिक्की दिली, हो. छोटी वाली. हे दोघंही डिस्क ब्रेकमध्ये येतात. आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये 4 कलर आहेत. हा व्हाईट आहे, मॅट ग्रे येतो, ब्लॅक आहे आणि ब्लू आहे. असे टोटल 4 कलर आहेत त्याच्यामध्ये. आणि ब्रेक आहे ते डिस्क ब्रेक आहे. हो, ह्या दोघांचे डिस्क ब्रेक आहे. बरं, याला पण डिस्क ब्रेक आहे का? नाही, हे 3rd मॉडेल आहे. ह्याला ड्रम ब्रेक येणार तुम्हाला. याला ड्रम ब्रेक आहे. डिस्प्ले जो आहे तो याचा गोल आहे, डिजिटल डिस्प्ले दिलेला आहे याला. हा ह्याचा वेगळा आहे आणि हा डिस्प्ले वेगळा आहे. ह्याच्या दोघांमध्ये कलर सेम आहेत. बरं. ह्याला पण 151 ची रेंज आहे, 130 पर्यंत देते. रेंज तिघांना सेम दिलेली म्हणजे आहे. बॅटरी सेम आहे. हो, 3.5 किलोवॅटची फक्त बॅटरी. काही जे फीचर्स आहेत ऍडिशनल थोडंसं, हा, changes केलेले. चेंजेस. तर याला मोबाईल चार्जर आहे का? दोघांनाही मोबाईल चार्जर ग्लो बॉक्स मध्ये अच्छा, ह्याला दिलेलं इथे दिलेलं आहे. इथे राईट साइड लेफ्ट साइडला तुम्हाला आणि वरच्या बाजूला दिलं. चावी हे केल्यानंतर हे ह्याचा डिस्प्ले असा आहे. आणि LED लाईट दिलेली आहे. छान. ह्याच्यामध्ये पण 4 कलर आहेत. सेम कलर आहेत दोन्हीमध्ये. Same color. व्हाईट, ग्रे, ब्लॅक आणि ब्लू. बरं, आपण कलर बघूयात. चला. आणि यामध्ये तुम्हाला मल्टी कलर आहे, तुम्हाला पाहिजे तो कलर मिळणार आहे. यामध्ये ब्लॅक, रेड आहे, सॉरी व्हाईट आहे, ब्लॅक आहे. हा कोणता कलर आहे मॅडम? हा, हेझलनट. हेझलनट. हेझलनट, हा ब्लॅक आहे, रेड आहे, ब्ल्यू आहे, ग्रीन पिस्ता. असे तुम्हाला भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये. ग्रे पण आहे ना? हो, ग्रे पण. तो त्या व्हेरियंट मध्ये आहेत. हा, सेकंड आणि 3rd मध्ये. हे जे 5 कलर आहेत हे टॉप मॉडेल मधले, 3501 मधले. हे जे कलर आहेत हे जे 5 कलर आहेत, पिस्ता ग्रीन, ब्लू, मॅट रेड, ब्लॅक आणि हेझलनट, हे टॉप मॉडेल मधले कलर आहेत. त्यानंतर त्याच्यानंतर ब्लॅक, व्हाईट,
तो मागं लावलेला ग्रे आणि हा ब्लू असे सेकंड टॉप आणि थर्ड टॉपमध्ये आहे 3502 आणि 3503 मध्ये. हे अवेलेबल आहे. ओके, बरं आपण आता ना चार्जिंग कसं करायचं गाडीचं ते बघूयात. चार्जिंग पॉईंट चारही मॉडेलचे आतमध्येच दिलेले आहेत डिक्कीमध्ये. डिक्की ओपन केली की तुम्हाला इथे चार्जिंग पॉईंट दिलेला आहे. आता चार्जिंग होते ही हो. गाडी. बरं हे आणि हा चार्जर असा येणार. हम्म. फर्स्ट मॉडेलला फक्त तुम्हाला ऑनबोर्ड दिलेला आहे. ह्याला चार्जर जो आहे तो ऑफ बोर्ड आहे, म्हणजे असा ॲडॅप्टर येतो. तो टॉप मॉडेलला नाही आहे, त्याला फक्त केबल येणार तुम्हाला. बरं. बॅटरी काढता येत नाही. टॉप नाही, मॉडेल रिमूव्हेबल नाही, अटॅच्ड आहे. अच्छा, म्हणजे टॉप मॉडेल आहे त्याला असं हे अडॅप्टर नाहीये, नाहीच आहे, फक्त म्हणजे त्याला. केबल आहे. फक्त केबल आहे, हो. म्हणजे जशी आपण मोबाईल चार्ज करतो त्या टाइप मध्ये. Same. बरं, आणि हे आता चार्जिंग होतंय किंवा चार्जिंग कम्प्लीट झालं हे कसं कळणार आपल्याला? इथे तुम्हाला ब्लिंक करतं. चार्जिंगला लागली असेल ना की तिथे ब्लिंक करतं. आणि चार्जिंग झाल्यानंतर हे रेड होईल का लाईट? पूर्ण हे होणार, गाडी होईल. चालू होते. पूर्ण चार्जिंग झाली ना की हे तुम्हाला screen on स्टॉप होते. होणार आणि स्क्रीन ऑन. स्क्रीन ऑन होणार, म्हणजे फुल चार्ज झाली. आणि किती चार्जिंग आहे हे डिस्प्ले मध्ये दिसतं. डिस्प्लेला दाखवतं किती चार्जिंग, बंद होतं. हो किती चार्जिंग आहे आणि किती किलोमीटर जाऊ शकते हे तुम्हाला डिस्प्लेला दाखवतं. बरं. आता आपण हे जे व्हेरियंट आहेत याची प्राइस बघणार आहोत. तर मॅडम तुम्ही असं क्रमाने आम्हाला प्राइस सांगा ह्या हो. गाड्यांची. 3501 तुम्हाला ऑन रोड जाईल 1,44,600. ही 3502 आहे, ही जाईल तुम्हाला 1,32,300. ही 3503 आहे, ही जाईल तुम्हाला 1,18,900. आणि जे 3001 मॉडेल आहे ते पण जातं तुम्हाला 1,11,900 पर्यंत. तर आता पेट्रोलची चिंता गेली. इलेक्ट्रिक बाईक खरेदी करा, मस्त चार्जिंग करा आणि फिरा. ही रेग्युलर स्कूटरवरच फ्री स्टार्ट आहे गाडी. मॅडम काही ऑफर वगैरे आहे सध्या? नाही ना, ॲक्सेसरीजवरती तुम्हाला डिस्काउंट होईल. आणि एक्सचेंजला जर तुमची कोणती जुनी गाडी असेल तर ती पण आपण एक्सचेंज करू शकतो. म्हणजे इलेक्ट्रिक तुम्ही पेट्रोलची गाडी एक्सचेंज करून इलेक्ट्रिक स्कूटर पण घेऊ शकता. आणि तुमच्या या शोरूम मध्ये फक्त इलेक्ट्रिक स्कूटरच अवेलेबल हो. आहेत चेतकच्या. आणि भरपूर स्टॉक आणि व्हरायटी तुमच्याकडे कलर तुम्हाला हवा तो लगेच. मिळेल. हां, लगेच आणि available आहे. मॉडेल पण तुम्ही सिलेक्ट केलं की मिळून जाईल. बरं, आता जर कुणाला बुकिंग करायची असेल तर बुक केल्यानंतर किती दिवसात किंवा किती वेळात तुम्ही डिलिव्हरी बुकिंग केलं, जर तुमचं फायनान्स असेल तर फायनान्सला 1 दिवस जातो. तिथून पुढे 2 दिवस पासिंगला. तिसऱ्या दिवशी तुम्हाला गाडी हँडओव्हर होते. आणि कॅश असेल पण 2 ते 3 दिवसात तुम्हाला गाडी हँडओव्हर होते. कॅश असेल तरी पण 2 ते 3 दिवस लागतील हो. हँडओव्हर करायला. फायनान्सला फक्त एखादा दिवस एक्स्ट्रा पकडून झाला. मला एक विचारायचं आहे की असं म्हणतात की इलेक्ट्रिक बाईकला लायसन लागत नाही, तर या गाडीला लायसन लायसन लागणार लागतं. आहे. अच्छा. काही काहींचा गैरसमज आहे की इलेक्ट्रिक गाडीला लायसन लागत नाही, तर या गाडीला आपल्याला लायसन लायसन लागतं. लागणार. लायसन्स लागणारच आहे. बरं, थोडंसं तुम्ही सांगू शकता का? आता तुम्ही पण चालवली असेल ही स्कूटर किंवा चालवत असाल आता इथे तुम्ही शोरूममध्येच आहात, तर तुम्हाला कसा परफॉर्मन्स वाटतोय? म्हणजे नाही, माझ्याकडे स्वतःकडे आहे, म्हणजे 2 गाड्या आहेत चेतकमध्ये. हो, चालवायला एकदम म्हणजे स्मूथ आहे आणि परवडण्यासारखी आहे. म्हणजे 40 रुपयात जर आपण 130 किलोमीटर जाऊन येतोय. पेट्रोल, आत्ता पेट्रोलची महागाई पण खूप आहे. 130 रुपयाचं पेट्रोल टाकलं तर आपल्याला 2 दिवसांनी पेट्रोल टाकायला लागतंय. ही एकदा चार्ज केली, आपलं किती रनिंग आहे त्यावरती आपल्याला 2 ते 3 दिवस पण चार्जिंग जातं याचं. म्हणजे मॅप टाकून पण आपण अंदाज घेऊ शकतो की आपलं किती किलोमीटर गाडी चालणार आहे किंवा आपल्याला ते चार्जिंग डिस्प्लेलाच तुम्हाला दाखवतं. डिस्प्लेला किती किलोमीटरमध्ये किती चार्जिंगमध्ये किती किलोमीटर जाऊ शकते. जाऊ शकतो. टेन्शन नाही, म्हणजे आपल्याला एवढे आपण किलोमीटर जाणार आहोत तर एवढी आपल्याकडे बॅटरी आहे, आपण जाऊ शकतो. आणि चार्जिंगचा पण प्रॉब्लेम फक्त ही बॅटरी कॅरी करता येत नाही तुम्हाला. ही अटॅच्ड आहे, अटॅच रिमूव्हेबल नाहीये बॅटरी. अटॅच आहे. लावूनच ते करावं म्हणजे तुम्हाला पॉइंट आपल्या नॉर्मल घरामध्ये जे आपण फोन वगैरे चार्ज करतो 3 पिनचं जे असतं 5 एम्पियरचं, त्याच्यावर पण तुम्ही त्याच्यावर पण चार्जिंग करू शकता. किंवा जे बिल्डिंग मध्ये वगैरे राहत असतील ते खाली त्यांच्या पार्किंग मध्ये वगैरे पॉइंट करून घेऊ शकतात चार्जिंगसाठी. पण बेस्ट ऑप्शन, मॉडेल, कलर एकदम सुंदर. आता आपण या स्कूटरची जी बॅटरी आहे त्याच्याबद्दल माहिती मॅडमकडून घेणार आहोत. मॅडम, याची बॅटरी लाईफ किंवा बॅटरी तुम्ही रिन्यू वगैरे किंवा बॅटरी चेंज याबद्दल थोडी माहिती सांगा आम्हाला. बॅटरी वॉरंटी 3 वर्ष आहे किंवा 50,000 किलोमीटर कंपनीची झाली. तुम्हाला जर एक्सटेंड करायची असेल तर 2 वर्ष किंवा 20,000 किलोमीटर तुम्ही एक्सटेंड करून घेऊ शकता.
पण ती 2 वर्षाच्या आत तुम्हाला करून घ्यावी लागते. म्हणजे टोटल तुमची बॅटरी वॉरंटी झाली 5 वर्ष बरं. किंवा 70,000 किलोमीटर. लाईफ जी आहे बॅटरीची ती 7 वर्ष आहे. इन केस बॅटरी जर खराब झाली 7 वर्षानंतर, जर तुम्हाला नवीन टाकायची असेल तर नवीन बॅटरी टाकता येते. त्याची कॉस्टिंग तुम्हाला जाईल 75,000 पर्यंत. अच्छा. आणि त्यानंतर पूर्ण खराबच झाली तर रिप्लेसच करावी लागेल? नाही, बॅटरी वॉरंटीमध्ये असेल तर रिप्लेस होते, वॉरंटीमध्ये नसेल तर नाही होत. नाही होणार. नाही होणार. रिपेअर नाही होणार पण रिप्लेस होणार. वॉरंटीमध्ये असेल तर रिप्लेस होते. अच्छा. रिप्लेस होणार. म्हणजे काही केसेसमध्ये झालंच असं तर आतापर्यंत काही तुमच्याकडे असे काही झालेले येतात आहेत? ना, जर वॉरंटीमध्ये असेल, जर खराब झाली तर आपण रिप्लेस करून देतो, पण त्याला 21 दिवसाचा टॅग असतो, तेवढा टाईम लागतो. म्हणजे जवळजवळ 7 वर्ष तरी बॅटरीची काही काळजी करायची कारण नाही. ती लाईफ झाली. हा, life. वॉरंटी आणि लाईफ दोन्हीमध्ये फरक हां आहे. हां. वॉरंटी म्हणजे वॉरंटीमध्ये जर असेल 3 वर्षाच्या आत काही होऊ द्या बॅटरीला, ते तुम्हाला कंपनीकडनं नो कंपनीकडून कॉस्टमध्ये करून मिळेल. म्हणजे चेंज करून मिळते. ओके, ठीक आहे. नाही म्हणजे बॅटरी लाईफ 7 वर्ष आणि 70,000 किलोमीटर, म्हणजे ते वाढवून तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस भरून घेऊ शकता. नसेल घ्यायचं तर मग तुम्हाला ते 3 वर्ष किंवा 50,000 किलोमीटरपर्यंत मिळून जाईल. हो. सबसिडी गाडीला कधी तुम्ही सबसिडी ऐकली का? भेटते का? ऐकली अरे असते. आहे ना मग. याला पण आहे. बजाज स्कूटरच्या चेतकच्या याला सबसिडी दिलेली आहे सरकारने, तर तुम्हाला प्राइस कमी होणार आहे. आणि आता पेट्रोलचा पण विषय संपणार आहे, तर इलेक्ट्रिकची बाईक खरेदी करा, सबसिडी भेटणार आहे. मॅडम सांगतील आपल्याला. सबसिडी किती आहे? सबसिडीचं जे बेनिफिट आहे इलेक्ट्रिकमध्ये सगळ्याच व्हेरियंटला असतं. त्याचं अधिक माहिती सगळी जेव्हा तुम्ही आमच्या शोरूमला व्हिजिट कराल तेव्हा पूर्ण माहिती ह्याची दिली जाईल. आणि सबसिडीचं बेनिफिट हे नक्कीच आहे ह्याच्यात. बरं, म्हणजे पोल्युशन रहित भारत करण्यासाठी त्यांनी ठेवलेली आहे, सबसिडी दिलेली आहे. की याचा पण तुम्ही तुम्हाला त्यामुळे जवळ गाडी लाभ मिळेल. फक्त तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला शोरूममध्ये याची डिटेल माहिती ऐकायला मिळेल किंवा बघायला मिळेल. मग कशी काय आहे गाडी? बघितलं ना गाडीचा सगळा व्हिडिओ. आता मग गाडी घेणार ना, फक्त चार्जिंग करा आणि मस्तपैकी फिरा. पुणे तिथे काय उणे, बजाज चेतक गाडी मस्त विदाउट पेट्रोल, फक्त चार्जिंग करा आणि मस्त फिरा. बरं, ते तू म्हणालीस ना ते लायसन्सला गैरसमज आहेत लोकांमध्ये की याला लायसन्स लागत नाही नाही, याला लायसन लागतं. लायसन नसलं तर पोलीस पकडणार, दंड. हेल्मेट पण घालायचं आहे. असं नाही की चार्जिंगची आहे म्हणून तुम्ही कसंही विदाउट लायसनचं फिरायचं. लायसन लागणार आहे. हा जो शेवटचा सल्ला हिने दिलाय ना, हेल्मेट घालून गाडी चालवा, हेल्मेट तुम्ही घालून लक्षात गाडी. ठेवा. आता पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक पण झालेलं आहे, त्यामुळं हेल्मेट घाला, म्हणजे वापरा, जरूर वापरा हेल्मेट. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला प्लीज लाईक सबस्क्राईब करा ना. थोडा नवीन चॅनल आहे, तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता, लाईक करता, तेव्हा आम्हाला पण थोडंफार मोटिवेशन मिळतं. महाराष्ट्राच्या मुलींना जरा मदत करा, सबस्क्राईब करा. आम्ही नवीन तुम्हाला काय काय पुण्यामध्ये आहे सगळं दाखवणार आहोत. काय काय अजून तुम्हाला अख्खं पुणे दाखवणार आहे. पुण्यामध्ये काय काय भारी मिळणार आहे तुम्हाला, होलसेल रेटमध्ये, कमी रेटमध्ये सगळं दाखवणार आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. नक्की.